एक बाळ जन्मल्यानंतर हॉस्पिटलमध्ये फेकून दिली जाणारी गोष्ट ब्लॅक मार्केटमध्ये लाखो रुपयांना विकली जाते असं जर मी तुम्हाला सांगितलं तर, आणि जर सांगितलं की त्यासाठी जगात काही आंतरराष्ट्रीय टोळ्या काम करतायत, हॉस्पिटलमधून ती गोष्ट गुपचूप बाहेर काढली जाते आणि ती हजारो किलोमीटर दूर भारताच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या एका देशात पोहोचते, तर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही. पण पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या एका कारवाईने हे सगळं चित्र खरं असल्याचं समोर आणलंय. इस्लामाबादमध्ये तब्बल 500 किलो मानवी प्लॅसेंटा म्हणजेच गर्भनाळ जप्त करण्यात आली आहे आणि या प्रकरणात 3 चीनी नागरिकांसोबतच 5 जणांना अटक करण्यात आली. नेमका हा प्लॅसेंटा असतो तरी काय, त्याची तस्करी का केली जाते, त्याचा वापर कसा केला जातो आणि यामागे नक्की कोणता धंदा सुरू आहे, ही सगळी माहिती सविस्तर सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सर्वात आधी हा प्लॅसेंटा म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्लॅसेंटा म्हणजे गर्भनाळ. गर्भधारणेदरम्यान आईच्या गर्भाशयात तयार होणारा हा एक तात्पुरता अवयव असतो, जो नाळेद्वारे बाळाशी जोडलेला असतो. बाळाला ऑक्सिजन पुरवणं, आवश्यक पोषक घटक पोहोचवणं आणि बाळाच्या शरीरातले टाकाऊ पदार्थ बाहेर काढणं अशी अत्यंत महत्त्वाची कामं हा अवयव करत असतो. थोडक्यात सांगायचं तर गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या काळात बाळाचं संपूर्ण जग हे या प्लॅसेंटा भोवतीच फिरत असतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर या अवयवाची गरज संपते आणि तो शरीरातून बाहेर पडतो. त्यानंतर त्याची दवाखान्यातच वैद्यकीय कचरा म्हणून योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. सरकारी असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स, सगळीकडे त्यासाठी ठराविक नियम आणि प्रक्रिया असतात. पण पाकिस्तानमध्ये समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच FIA आणि ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट अथॉरिटीने इस्लामाबादच्या 2 वेगवेगळ्या भागांमध्ये छापे टाकले आणि तिथे त्यांना जे सापडलं ते धक्कादायक होतं. एका नॉर्मल घराचं रूपांतर अक्षरशः प्लॅसेंटा साठवण्याच्या आणि त्यावर प्रोसेस करण्याच्या सेंटरमध्ये करण्यात आलं होतं. फ्रीजमध्ये, कंटेनर्समध्ये आणि वेगवेगळ्या स्टोरेज युनिट्समध्ये ठेवलेले प्लॅसेंटा तिथून जप्त करण्यात आले. या सगळ्या प्लॅसेंटांचं एकूण वजन होतं तब्बल 500 किलो. ही आकडेवारीच या व्यवसायाचा आकार किती मोठा असू शकतो याची कल्पना देते. या कारवाई दरम्यान 3 चीनी नागरिक आणि 2 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत असं समोर आलं की आरोपी इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या काही हॉस्पिटल्समधून पैसे घेऊन हे प्लॅसेंटा गोळा करत होते. प्रत्येक प्लॅसेंटासाठी सुमारे 800 पाकिस्तानी रुपये दिले जात होते आणि त्यानंतर त्यांना मेंढीचा प्लॅसेंटा असल्याचं दाखवत बाहेर देशात पाठवण्याची तयारी सुरू होती. तपास यंत्रणांच्या मते हा प्रकार एखाद्या छोट्या गटाचा नसून आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग असू शकतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सामान गोळा करणं, त्याच्यावर प्रोसेस करणं आणि त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी मोठं रॅकेट काम करत असतं. त्यामुळे नक्कीच हे काम काही लोकांचं नसून एक मोठा ग्रुप याच्या मागे असण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यानंतर एक मोठा प्रश्न पडतो की हे सगळं का केलं जातंय, या प्लॅसेंटाचं नेमकं काय केलं जातं. खरं तर सामान्य माणसासाठी तो फक्त एक वैद्यकीय कचरा असतो, पण वास्तव जरा वेगळं आहे. मेडिकल क्षेत्रात प्लॅसेंटाचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. जखमा लवकर भरून येण्यासाठी, त्वचेच्या उपचारांसाठी, काही प्रकारच्या रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन्समध्ये आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो. काही रिसर्चनुसार त्यामध्ये असणारे हार्मोन्स आणि जैविक घटक विशिष्ट औषध निर्मितीसाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय काही देशांमध्ये पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये आणि पर्यायी औषधांमध्येही त्याचा वापर केला जातो. चीनमध्ये तर अनेक वर्षांपासून प्लॅसेंटा पावडर, कॅप्सूल आणि वेगवेगळ्या उत्पादनांच्या स्वरूपात ब्लॅक मार्केटमध्ये विकला जात असल्याच्या बातम्या वेळोवेळी आपल्या समोर आलेल्या आहेत. काही रिपोर्ट्सनुसार चीनमध्ये एका प्लॅसेंटाची किंमत हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकते. ब्लॅक मार्केटमध्ये त्याची मागणी आणि किंमत दोन्ही खूप जास्त असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच हा व्यवसाय काही लोकांसाठी फायदेशीर ठरत असला तरी तो कायद्याच्या चौकटीबाहेर आणि नैतिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत गंभीर मानला जातो. विशेषतः रुग्णालयांमधून बाहेर पडणारा वैद्यकीय कचरा योग्य पद्धतीने नष्ट होण्याऐवजी अशा रॅकेटच्या हाती लागत असेल तर तो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा मोठा धोका ठरू शकतो. पण हे ब्लॅक मार्केट नक्की काय असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. तर ब्लॅक मार्केट म्हणजे एखाद्या वस्तूची किंवा सेवांची सरकारी नियम, कायदे आणि परवानग्या टाळून गुप्तपणे होणारी खरेदी विक्री. उदाहरणार्थ, एखादी वस्तू विकण्यावर बंदी असेल किंवा तिच्यासाठी विशेष परवानगी लागत असेल, पण तरीही काही लोक ती लपून विकतात आणि विकत घेतात. याला ब्लॅक मार्केट असं म्हणतात. पण या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. जर नियमांनुसार प्लॅसेंटा 24 तासांच्या आत नष्ट केला जात असेल तर तो पाकिस्तानच्या हॉस्पिटल्समधून बाहेर आला तरी कसा. यावर तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा त्यातल्या काही लोकांच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅसेंटा खाजगी ठिकाणी पोहोचणं जवळपास अशक्य आहे.
त्यामुळे आता तपासाचा रोख या साखळीतल्या इतर लोकांकडेही वळला आहे। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मानवी अवयव आणि जैविक पदार्थांच्या ब्लॅक मार्केटचा प्रश्न समोर आला आहे। याआधी अवयव तस्करी, बेकायदेशीर प्रत्यारोपण किंवा ह्युमन टिश्यूजच्या विक्रीबद्दल आपण ऐकलं होतं, पण प्लॅसेंटाच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचं इतक्या मोठ्या प्रमाणात समोर आलेलं हे कदाचित पहिलंच प्रकरण आहे। त्यामुळे पाकिस्तानमधल्या तपास यंत्रणांसाठीच नाही तर जगभरातल्या आरोग्य आणि सुरक्षा संस्थांसाठी सुद्धा ही एक गंभीर चेतावणी मानली जाते। हे मार्केट किती मोठं असेल याची सामान्य माणसांना कल्पनाही नाहीये। बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमधून बाहेर फेकला जाणारा एक अवयव सुद्धा जर इंटरनॅशनल तस्करीचा भाग बनू शकत असेल तर मानवी शरीराशी संबंधित हे संपूर्ण जाळं नेमकं किती मोठं असेल याची कल्पनाच केलेली बरी। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? अशा प्रकारच्या जैविक पदार्थांच्या व्यापारावर जगभरात आणखी कठोर नियंत्रण असायला हवं का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लगावत।